उपेक्षी करा कोपरा दंडधारी श्रीराम विनामापहाराम कोदंडधारी पुढे देखा हाळ कोटी करारी मना वाक्ये मस्तये सत्यवाणी उपेक्षी करा सर्व जेने विमानी उपेची कथा रामदासाभिमानी श्रीराम सिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे दयाची विरावाची तिनी उपेची कदा श्रीराम रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं सर्वं मे रघुनन्दनः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व माझा रघुवीरू सद्गुरुरूपे श्रीराम आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात जेते श्रीराम यो क्षितितले समुदयन सज्जनान यकीर्त्या पठनेन सर्व विदुषां स्वान्तापादिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा शोधवावे अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। प्रेतां देवो भगवान जानकी पति श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय रघुवीर समर्थ। दशक आठवायला का आणि समास पाहिला नाही नववा श्रवण निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम आता श्रवण कैसे करावे ते सांगिजेल आगवे श्रोतावधान द्यावे एक चित्ते श्रीराम एक वक्तृत्व सर्वनी पडे तेने झाले समाधान मोडे केला निश्चय विगडे अकस्मात श्रीराम हे वक्तृत्व त्यागावे जे माईक सोहावे जेथे निश्चयाच्या नावे शून्याकार श्रीराम ऐके ग्रंथ निश्चय केला हृदयाने उलविला तेने संशयाची वाढला जन्मावरी श्रीराम तेथे संशय तुटती होया शंका निवृत्ती अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे श्रीराम जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची श्रीराम जेने सांडिला इहलोक जो
शोभले उठे चित्त तया स्रोत याचे श्रीराम आवडी साडी मिळे तेने सुखची उचंबळे नाही तरी कंटाळे मानस ऐकता श्रीराम ज्याची उपासना जैसी त्याची प्रीती वाटे तैसी तेथे वर्णिता हृदयाशी प्रशस्त न वाटे श्रीराम प्रीतीचे लक्षण ऐसे आंतरी उठे अनायासे तैसा जो आत्मज्ञानी नर तयास नावरे इतर तेथे पाहिजे सारासार विचारणा श्रीराम इतर देवांची स्तुती कामानये सर्वता श्रीराम गीता अनंताच्या व्रता तेथे नलगे भगवद्गीता साधुजनासी वार्ता फळाशाची नाही श्रीराम वीर कंकण घालिता नाही परिते शोभा पावी नक्की जेथील तेथे अनेकी कामानये सर्वता श्रीराम नाना महात्मे बोलिली जेथील तेथे वंदे झाली विपरीत करुणी वाचिली तरी ते विलक्षण श्रीराम मल्हार महात्मा द्वारकेशी द्वारका महात्मा नेरे काशी काशी महात्मा व्यंकटेशी शोभान पवे श्रीराम ऐसा सांगता असे वाण परी जेथील तेथेची गोड तैशी ज्ञानी अशी चाड अद्वैत ग्रंथाची श्रीराम योगिया पुढे राम परीक्षंतावंता पुढे पाषाण पंडिता पुढे टपकान शोभान पवे श्रीराम वेदज्ञा पुढे जडती निष्ठा पुढे फलश्रुती ज्ञानिया पुढे पोथी कोकशास्त्राची श्रीराम ब्रह्मचार्या पुढे नाचणी रासचित्ता निरूपणी राजहंसा पुढे पाणी विविधे जैसे श्रीराम तैसे अंतर्निष्ठा पुढे विविधे शृंगारी कटिपरे तेने त्याचे कैसे कडे समाधान श्रीराम राया सरंगाची आशा तत्र सांगणी पियुषा संन्यासाची ओसा उच्चिष्ट तांडाळी श्रीराम कर्मनिष्ठा वशीकरण पंचाक्षरी निरूपण तेने गंगे अंतकरण सदके त्याचे निरूपण तैसा परमार्थी कदम तयासी नसता आत्मज्ञान ग्रंथवाचिता समाधान होणार नाही श्रीराम आता असो हे बोलणे दयासी सोयीत करणे तेने सदा विचरणे अद्वैत ग्रंथी श्रीराम आत्मज्ञानी तेने पाहणे अद्वैत एकांत स्थळी निवांत समाधान श्रीराम बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता परमार्था सत्वता तारुचकी श्रीराम इतर जे प्रापंचिक हास्य विनोदन रसिक एक नवे ते पुस्तक परमार्थाशी श्रीराम जेने परमार्थ वाढे अंगी अमृता पसरे भक्ती साधनामुळे तया नाव ग्रंथ श्रीराम जो ऐकताच तिरे मावळे ना तरी हे कसरे गोळे मन भगवंती श्रीराम जेने होय उपरती आवडून पालटती जेने चुक्या दोगती त्या नाव ग्रंथ श्रीराम जेने धारिष्ट चढे जेने परोपकार कडे जेने विषय वासनामुळे त्या नाव ग्रंथ श्रीराम जेने परतत्व साधन जेने ग्रंथ होय ज्ञान जेने होय जे पावन या नाव ग्रंथ श्रीराम ग्रंथ बहुत असती नाना विधाने फलश्रुती जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नवे श्रीराम मोक्षहीन फलश्रुती हे दुराशेची पोथी ऐकता ऐकता पूर्ती दुराशाची वाढे श्रीराम श्रवणी लोक भजेल जेथ विवेक कैचा असेल तेथ वैसली दुराशेची विभूत तया लोकती श्रीराम ऐकोनीची फलश्रुती पुढे तरी पावून मनती तया जन्माभोगती सहजची झाली श्रीराम नाना फळे पक्षी खाती तेनेची तया होय तृप्ती परी त्या चतुराची चित्ती अमृत वशे श्रीराम तैसे संसार
तरी ते भगवंताची अंश भगवंताची चिठी श्रीराम. ज्ञानियास पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजन, साधकास पाहिजे साधन, इच्छे सारिके श्रीराम. परमार्थ्यास सामर्थ्य, स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ, कृपणास पाहिजे अर्थ, मनापासुनी श्रीराम. कवीस पाहिजे प्रबंध, तर्किकास कर्तवाद, भाविकास संवाद, गोड वाटे श्रीराम. पंडितास पाहिजे व्युत्पत्ती, विद्वांसांस आदिनी प्रीती, कलावंतावडती नाना कला श्रीराम. हरिदासा आवडे कीर्तन, श्रुतिस्मंता संध्या स्नान, कर्मनिष्ठा विधी विधान पाहिजे ते श्रीराम. प्रेमळास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहिजे शाना, आदरे श्रीराम. भक्त पाये मूर्ती ध्यान, संगीत पाये ताळ ज्ञान, राग ज्ञानी तानमान, मूर्छना पाये श्रीराम. योगाभ्यासी पिंड ज्ञान, तत्वज्ञासी तत्वज्ञान, नारी ज्ञानी मात्रा ज्ञान पाहसी श्रीराम. कामिक पाये कोकशास्त्र, चेतकी पाये चेतनी समजावून सांगतात. तर त्या ठिकाणी काय सांगतात, तर आता श्रवण कैसे करावे तेही सांगितले लागले. श्रोतावधान द्यावे चित्ते. तर श्रवण कसं केलं पाहिजे, तर अवधान देऊन श्रवण केलं पाहिजे. अवधान म्हणजे सर्वांगाचे काम करून त्या ठिकाणी असणार एकाग्र चित्त करून आपण काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. श्रवणामध्ये विक्षेप नाही झाला पाहिजे, श्रवणामध्ये चित्त माणसाचं विचलित नाही झालं पाहिजे. त्यांना अगदी सिद्धांतावर लक्ष ठेवून जर श्रवण केलं तर त्याला व्याकरणमुखी श्रोता असं म्हणतात. आणि स्वामुखी श्रोता म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय ऐकायचं हे न कळता त्या ठिकाणी नुसतं दुसरंच काहीतरी एखादी गोष्ट ध्यानात ठेवणे, पण कशासाठी सांगितली हे ध्यानात न ठेवणे, याला स्वामुखी श्रोता असं म्हणतात. परंतु व्याकरणमुखी श्रोता म्हणजे काय, त्या सिद्धांत त्याचं तात्पर्य, उपक्रम उपसंहाराचं तात्पर्य पाहून त्याचं तात्पर्य श्रवण करणं याला श्रवण असं म्हणतात. म्हणजे तात्पर्य काढलं पाहिजे त्या ठिकाणी, त्याला श्रवण असं त्या ठिकाणी म्हणतात. ऐकायला म्हणजे रामायण ऐकलं, किती महिने, 4 महिने रामायण ऐकलं, आणि त्याच्यानंतर त्याला विचारलं, म्हणले रामायणातून तुम्ही काय घेतलं, 4 महिने ऐकलं. मग त्यांनी सांगितलं रामायणातून हेच घेतलं, जसं रावणाने सीता नेली आणि भांडण करायचा युद्ध करायचा प्रसंग आला तरी मेला तरी लवकर त्यांनी दिली नाही. आम्ही रामायणातून काय घेतलं तेच घेतलं. एखाद्या बाईला विचारलं 4 महिने रामायण ऐकलं, काय नाही तेच घेतलं नाही का, काही नाही. आपल्या मुलासाठी मागून घेतलं, 2 वाराचा बरोबर फायदा घेतला. तसंच नवऱ्याकडून असं गोड बोलून वर मागून घेतले पाहिजे. रामायणाचं तात्पर्य काहीचं तिनं घेतलं, एकाने हे घेतलं. अशा पद्धतीचं जर त्याचं जर विपरीत तात्पर्य जर घेतलं तर ते श्रवण केलं तर त्याला काही त्या ठिकाणी काय नाही, अर्थ नाही. महाभारताचं तात्पर्य, महाभारत ऐकलं म्हणजे महाभारताचं तात्पर्य काय घेतलं, म्हणजे हेच घेतलं. ते काय, दुर्योधनाने त्यांना सुईच्या चोकावर मावेल एवढी माती पण त्यांना दिली नाही, राज्य तर दूरच राहिलं आहे का नाही. तसं आपल्यात जर बळ असेल तर आपण घेऊ शकतो, मग मरायचा प्रसंग आला तरी पण द्यायचं नाही. वा, महाभारत ऐकून येतात. म्हणून त्या ठिकाणी विपरीत तात्पर्य जर त्या ठिकाणी घेतलं तर ते श्रवण नाही म्हणा, ते विपरीत श्रवण. बरेच लोक त्या ठिकाणी श्रवण करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा विपरीत अर्थ लावून घेतात आणि त्या पद्धतीनं ते काय करतात, तुकाराम महाराजांच्या अभंगाचा विपरीत अर्थ त्या ठिकाणी लावून घेतात आणि विपरीत अर्थाने त्या ठिकाणी ते काय करतात, वागत राहतात. म्हणून समर्थ म्हणतात तसं श्रवण नाही, अवधानपूर्वक. आता अवधानपूर्वक हे अवधान काय, अवधानपूर्वक म्हणजे मननाचं श्रवण. मनन त्याच्यातलं तात्पर्य काय आहे सांगायचं तात्पर्य. कीर्तनकार म्हणतो ना, सांगायचं तात्पर्य असं आहे आणि सांगायचं तात्पर्य असंच आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे, तुम्ही काही वेगळं तात्पर्य त्याचा अर्थ घेऊ नका. म्हणजे त्या ठिकाणी अवधान दिलं म्हणजे तात्पर्य त्याचं त्या ठिकाणी काय करायचंय, लक्षात घ्यायचं आहे. एक वक्तृत्व श्रवणी पडे तेने झाले समाधान मोडी. जर आपण श्रवण करत असताना जर आपलं समाधान जर त्या ठिकाणी बिघडत असेल तर त्याला श्रवण त्या ठिकाणी म्हटलं जात नाही, त्याला खरं श्रवण म्हटलं जात नाही. समाधान, आपलं समाधान श्रवणाने वाढलं पाहिजे.
त्याला निश्चय वेगळे अकस्मात श्रवण करायला गेलो त्यांनी विपरीतच व्यक्त काहीतरी सांगितलं एखाद्याने, आपलं समाधान त्या ठिकाणी काय होतं, भंग होतं. तर त्याला समाधान म्हणत नाही, श्रवण म्हणत नाही. ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे, जे ते निश्चयाचे नावे शून्याकारे, ते वक्तृत्व त्याचा त्याग केला पाहिजे. जिथं माईक आणि जिथं त्या ठिकाणी निश्चय जर आपला होत नसेल, हे करायचं का ते करायचं, ते करायचं का हे करायचं, तर त्या ठिकाणी त्याचा त्याग केला पाहिजे. एकट्या ग्रंथ निश्चय केला तो दुजियानी उडविला, त्याने संशयाची वाढला जन्मवरी. महाराज एक जण असा सांगतो, दुसरा तसा सांगतो. एक जण म्हणतो अशी भक्ती करा, दुसरा म्हणतो तशीच काही करायची गरज नाही. एखादा म्हणतो गणपतीची भक्ती करा, एखादा म्हणतो नाही नाही देवीची करा, एखादा म्हणतो नाही खंडोबाची चांगली त्या ठिकाणी, एखादा म्हणतो नाही नाही विठ्ठलाची बरी, रामाची चांगली. अरे मग काय काय कुणाचं करायची कुणाची? असं जर त्या ठिकाणी श्रवण करून जर चंचलता होत असेल ते श्रवणार्थ नाही. श्रवण कोणतं केलं पाहिजे? सत्शास्त्राचं, सद्ग्रंथाचं त्या ठिकाणी श्रवण, जेणेकरून श्रवण केल्यानंतर सगळ्याचं तात्पर्य कळालं पाहिजे. रामाची भक्ती केली ब्रह्मची, त्या ठिकाणी कृष्णाची भक्ती केली ब्रह्मची, देवी दैव खंडोबा वगैरे सगळं त्या ठिकाणी परब्रह्म आहे. असं ज्या ठिकाणी अद्वैत ज्ञान होईल त्याला खरं श्रवण म्हणतात आणि त्याला खरं ग्रंथ म्हणतात. काही काही ग्रंथ एकांगाने त्या ठिकाणी सांगतात, एकांगाने श्रवण सांगतात. असं करा तसं करा. एखादा सांगतो उपासच धरा, आपण उपास कशा करता धरायचं त्याचं काही आहे का नाही काही नियम. एखादा सांगतो नाही 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 तीर्थयात्राच करीत जा, एखादा ग्रंथ सांगतो. तर जो ग्रंथ सगळ्यांचं तात्पर्य काढून सांगतो ना त्याचं नाव श्रवण आहे, त्याचं नाव त्या ठिकाणी ग्रंथ आहे. जेणेकरून समर्थ म्हणतात जेथे संशय सुटतील, कोई आशंका निवृत्ती, जिथं आपल्या संशय सुटून जातं, जिथं आपल्या मनातले जे काही शंका येते त्या ठिकाणी शंका निवृत्त होते. अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे आणि अद्वैत ग्रंथ सगळ्यांचा तात्पर्य जो सार जोडून देतो, योग आणून देतो, त्याचं नाव त्या ठिकाणी ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. ते ग्रंथ कोणते आहेत पहा, दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे त्या ठिकाणी. हे जे काही संतांचे ग्रंथ आहेत, काही लोकांनी नुसते ग्रंथ काढलेले, त्याच्यात नुसतं एखाद्या पुरुषाचं एखाद्या गुरुचं वर्णनच केलेलं आहे. आमचे गुरु असे, आमचे गुरु तसे, आमच्या गुरु इथं उठायचे तिथं झोपायचे, ते गुरु जायचे इथून फिरून यायचे. काय ते काय तुमच्या त्या एखाद्याच्या कोणाची त्याची भावना असत, ग्रंथच काढला. तो काय ग्रंथ आपल्याला थोडा श्रवणाला आपल्यासाठी त्याच्यासाठी त्या ठिकाणी असं आहे का नाही. एखादा कोणाचा बी ग्रंथ त्या ठिकाणी काढतो, ते ग्रंथाचं श्रवण करायचं नाही, त्यांनी समाधान माणसाचं बिघडून जाईल. जेथे मोक्षाचा अंतरी तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. मोक्षाचा अधिकारी परमार्थाचा पंथ लागला पाहिजे. जेणे सांगितला ये लोक जो पुरले की साधन त्याने पाहावा वेग आहे शास्त्री. आणि म्हणून अशा पद्धतीनं असणारा जो काही ग्रंथ आहे, ज्याची उपासना जैसी महाराज त्या ठिकाणी असल्यास आवडी पद्धतीनं श्रवण झालं पाहिजे. ज्याची उपासना जशी आहे तसं आपण त्या ठिकाणी श्रवण केलं पाहिजे, तसं सांगितलं पाहिजे. ज्यांची उपासना मोठी झाली, ज्यांचा अधिकार मोठा आहे, त्यांना जर आपण त्या ठिकाणी खाली येऊन जर सांगायला लागलो तर त्या ठिकाणी, किंवा त्यांना छोट्या छोट्या गोष्टी जर त्या ठिकाणी कीर्तनकार सांगायला लागला तर ते टाईमपासच आहे ना तो कीर्तनामध्ये. काही कीर्तनकार पहिलीच्या, दुसरीच्या, तिसरीच्या, चौथीच्या कविता एवढ्या मोठ्या अमूल्य वेळ कीर्तनामध्ये त्या ठिकाणी म्हणतात. आई माझी मायेचा सागर, सगळ्याचीच आई मायेचं सागर असते, तू ही थोडीची. ती नदीला मला जीवनाला सगळ्याच्याच माई दिली आहे. तुकाराम महाराजांचा अभंग सांग, वेळ घालू नको स्वराज्याचा. एखादा त्या ठिकाणी काही पिंगळाच म्हणतो, हेच म्हणतो. महाराज अशा पद्धतीनं सांगून श्रोत्याचा टाइमपास करणं किंवा त्या कीर्तनाचा भंग करणं समर्थ म्हणतात, त्याला श्रवण म्हणायचं. विरस होतो नारदाच्या गाडीवर. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतराला करा. एकतर मग तुला पुढचीच व्हायला निघाला कीर्तनाला, आहे का नाही. तर त्या ठिकाणी असं नाही झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही विपरीत माणसाचं वर्णन कीर्तनात नाही झालं पाहिजे, त्याला त्या ठिकाणी श्रवण मानता येणार नाही. भक्ती सांगितली पाहिजे, ज्ञान सांगितलं पाहिजे, वैराग्य सांगितलं पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी श्रोत्यांच्या मनामध्ये काय तर त्या ठिकाणी श्रवण केल्यानंतर आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी प्रेम वाढलं पाहिजे, हे त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. तैसा प्रीतीची तैसा जो आत्मज्ञानी नर तयाची नावड येईल, तर तेथे पाहिजे सारासार विचार. आत्मज्ञानी जे माणसं साधक येते त्यांना इतर आवडत नाही, त्यांना त्या ठिकाणी असणार जिथल्या देवाची जी उपासना साधना आहे त्या पद्धतीनं आपण त्यांच्या ठिकाणी ते वर्णन आपण केलं पाहिजे. मला म्हणजे श्रवण करत असताना माणसाला समय सूचकता कळली पाहिजे, समय सूचकता.
आता एकादशीचा दिवस आहे, त्या दिवशी एकादशीचं वर्णन झालं पाहिजे, हे का नाही? किंवा आपण आता पंढरपूरला गेलो वारीला, पंढरी महात्म्य अभंग घेतात कीर्तनकार वगैरे, पंढरी महात्म्य सांगतात. पंढरीला आल्यानंतर काय होतं, पंढरीचं महात्म्य काय आहे, पंढरीच्या पांडुरंगाचं त्या ठिकाणी महात्म्य भर. त्या ठिकाणी एकादशीच्या दिवशी जर तो त्या ठिकाणी असणारं द्वारकेचं महात्म्य सांगायला लागला तर ते विपरीत होईल, आहे का नाही? एकादशीचा दिवस आहे, पांडुरंगाची एकादशी आहे, आणि त्या दिवशी द्वारकेचं महात्म्य लावलं तिकडचं, जमणार नाही त्या ठिकाणी. एखादा त्या ठिकाणी द्वारकेला गेला आणि त्यांनी जर मग इकडचं महात्म्य लावलं तर जमणार नाही. समय शिक्षकता त्या ठिकाणी कळाली पाहिजे, आणि ज्या त्या टायमाला जे ते श्रवण केल्यानंतर पंढरीला जे गेलेले ते काही वारकरी असतात ना, ते त्या टायमात त्या वातावरणामध्ये लीन झालेले असतात, म्हणून त्यांना पांडुरंगाचंच वर्णन सांगितलं पाहिजे, पंढरीचंच महात्म्य त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं असणारं ज्या त्या टायमात जे ते सांगितलं तर माणसाचं काय वाढत असतो, आनंद वाढत असतो. श्रवण केल्यानंतर त्या ठिकाणी समाधान त्या ठिकाणी वाढत असतं. जे जे कुळदेवा भगवती तिथे पाहिजे सप्तसती, इतर देवांची स्तुती कामा नाही सर्वता. एखाद्या देवी पुढे आपण गेल्यानंतर साधू संतांनी त्यांच्या देवीच्या रूपातून का व्हायना परमात्म्याचं वर्णन केलं, पण देवीच्या रूपातून. देवीच्या समोर गेलं त्या ठिकाणी नवरात्र आहे, नवरात्राचं वर्णन त्या ठिकाणी केलं पाहिजे, नाही का नाही? अशा पद्धतीनं जिथल्या तिथं जेथे शोभत असं समर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगतात. वीर कंकण घालिता नाका, त्या ठिकाणी म्हणले सोन्याची बांगडी, सोन्याचं कंकण केलेलं आहे, पण त्या बाई म्हणजे आता सोन्याचं म्हणल्यानंतर तिनं नाकात टाकलं, काय का नाही? सोन्याचं आहे तरी ते नाकात जमणार नाही त्या ठिकाणी. पायातले त्या ठिकाणी जे काही जोडवे आहेत ना ते कानात जमणार नाही, आणि कानातले झुंबर पायात जमणार नाही, आहे का नाही? ज्याची जागा तिथंच त्या ठिकाणी काय होते, शोभून दिसते असतात. महाराज तुकाराम महाराज म्हणतात, पायाची वाहनं पायी नाही. एखाद्याने वाहन भारीतली घेतली चप्पल वगैरे त्या ठिकाणी, तिला त्या ठिकाणी चांदीचे आरते लावले, सोन्याचा पट्टा टाकला, टाका ना, आपल्याला काय करायचं? अशा पद्धतीनं सुंदर चप्पल घेतली, ते मला पायात कशी घालू, तिथं लय भारी चप्पल आहे, पाय डोक्यावर घेऊन चालला. तुकाराम महाराज म्हणतात, पायाचे पैंजण किती जरी सोन्याची झाली तर ते डोक्याला शिराला शोभत नाही. पायीची वाहनं पायी नाही, जिथली जागा त्या ठिकाणी तिथं शोभत असते महाराज. आणि म्हणून त्या पद्धतीनं असणार ज्याचं जागा आहे ते कसं का असणार, डोक्यातला मुकुट, डोक्यातली टोपी, डोक्यातला मुकुट असतो तो किती जरी फाटका तो घातला तर डोक्यावर शोभतो. पायातली वाहन किती श्रेष्ठ असली तरी पायातच घातली पाहिजे, डोक्यावर तिथं त्या ठिकाणी असणार काय नाही, स्थान नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी जशा पद्धतीनं असणारा समय सूचकता त्या ठिकाणी माणसाला काय झाली पाहिजे, समय नकडे यद्गळ बुद्धी त्याला म्हणत असतात, आहे का नाही? 13व्याचा दिवस आहे, 13व्या कीर्तन ठेवलं त्या ठिकाणी, आणि अभंग घेतला. काय झाला, काय अभंग घेतला, पुत्र झाला नामदेवा, विठू 1286 आला, साडी चोळी राधा येला, आणि तुची टोकर बाळाला. कीर्तन हे 14व्याचं अभंग घेतला, जन्म 1200, आणि कीर्तन हे 1200चं अभंग घेतला, आहे का नाही? आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, क्षणाची करावावी, तेव्हा ते महाराज आजच जन्म नाही देते, त्याच्या जाण्याची लगेच तयारी कशाला त्या ठिकाणी तुम्ही करता. अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी. म्हणून मल्हार महात्मा द्वारकेशी, द्वारका महात्मा नेले काशी, काशी महात्मा व्यंकटेशी शोभा नाही. मल्हार महात्मा तिथं केलं पाहिजे, द्वारका महात्मा तिथं केलं पाहिजे. काशी आईसे सांगता असे वाड, परी जे दिलं ते चिते गोड. म्हणून जिथल्या तिथं तिथे त्या ठिकाणी काय होत असतं, ते गोड त्या ठिकाणी होत असतं. एखादी आई आहे तिचं साधं लेकरू आहे, तिला तेच गोड वाटत असतं त्या ठिकाणी, आणि दुसऱ्याचं त्या ठिकाणी असणारं शिक्षे सवरलेलं आहे, पण त्या आईला त्या ठिकाणी असणारं त्याचं जर वर्णन केलं तर त्या आईला तो आनंद वाटत नाही. तिचं लेकरू आंधळं पांगळं फुलं कसंही जरी असलं तरी ते चित्तापेक्षा गोड, जीवापेक्षा गोड मातेला त्या ठिकाणी वाटत असतं. ती म्हणत असते, बघा महाराज माझा वाघ कसा दिसतो, मी म्हणून पुढे ते तिथं बसते पाहिलं तर ते त्या ठिकाणी काला खाते, दुधात काला तोंडाला लागलेले माश्या गोंगात त्या कुत्र चाटीत आहे, बाय म्हणजे कुत्र्या वाघा कुत्रा मी कम हानी, तरी तिला ते वाघ वाटत कारण तिला ते गोड असत. आणि दुसऱ्याच्या लेकराचं ती वर्णन कसं त्या ठिकाणी सहन करणारे बाई. येऊया पुढे रान, परीक्षावरता पुढे पाषाण, पंडितापुढे डबगान शोभान पावे. महाराज पंडित माणसं पुढे वाचले आणि पोत्राचं गाणं लावलं. पोत्राचं त्या ठिकाणी गाणं पोत्राचं सांगायला लागला, आणि माणसं त्या ठिकाणी श्रोते मंडळ त्या ठिकाणी पंडित बसलेले येतं,
आणि मग कोणतं श्रवण आपण केलं पाहिजे तर त्या ठिकाणी भक्ती, ज्ञान, योग, जप, तप अनेक देवतांच्या त्या ठिकाणी असणारे महात्मे याचं त्या ठिकाणी श्रवण केलं पाहिजे. नाहीतर लगेच त्या ठिकाणी लगेच पिंगळा म्हणतो, पिंगळा माधवारी बोल बोल कसो गोपे लगेच लोक जातात म्हणजे पिंगळा येणारे कीर्तनाला भलती गर्दी. आणि पिंगळा काय ऐकतो तू, भारुळ काय ऐकतो, त्याचे तत्व त्या म्हणजे त्या ठिकाणी श्रवण करणाऱ्यांची जी कॅपॅसिटी ती महाराज बाजारून त्या ठिकाणी असल्या पद्धतीनं झालेली. आणि म्हणून चांगले जे काही असणारे जे काही विद्वान लोक येतात ते घरी बसलेले आहेत. आणि मग आता या अशा पद्धतीनं चाललेलं म्हणून खरं श्रवण कळत नाही. आणि म्हणून काजू बदाम त्या ठिकाणी खाल्ले पाहिजे, पण मुरमुरीत लोक खात चालले आहेत. दष्टपुष्ट त्या ठिकाणी कसे होते. आणि म्हणून श्रवण करत असताना ज्ञान सांगितलं पाहिजे महाराज. पहिले लोक संदीपान गुरुजींचं जर आपण कीर्तन ऐकलं काय समाधान त्या ठिकाणी होतं महाराज, आहे का नाही तुम्हाला माहिती आहे. आणि चैतन्य महाराज, देवदूत, हे ते लोक, आता तुम्ही जा चातुर्मासाला काय श्रवण आहे तिथं, ज्ञानेश्वरी श्रवण आहे. माणसाला वाटतं वा आपण जन्मात आलो सार्थक झालं. ते श्रवण करून नंतर असं वाटतं की हे लोक जे ऐकत नाहीत ना यांचा जन्म व्यर्थ गेला. काय ते श्रवण आहे खरं, ते त्या ठिकाणी महाराज ज्ञान होतं. इकडं काय त्या ठिकाणी असणारं ज्ञान होणार आहे. आणि म्हणून समय सूचकता आणि त्या ठिकाणी कोणतं श्रवण केलं पाहिजे समर्थ आपल्याला सांगतात. महाराज आपली उच्च अवस्था झालेली डबगाणं ऐकत, म्हणून ज्याची अवस्था जशी असेल त्यांनी तशा पद्धतीनं श्रवण केलं पाहिजे. लहान मुलांची अवस्था लहान मुलांची असते. यांच्या पुढे जर मी त्या ज्ञानेश्वरी सांगत तर हे इकडे तिकडे बघते, झोपत येत, आळ्याकडे येते, ते त्याला चिंता घेतं, हे त्याला चिंता घेते. मग त्याला त्या ठिकाणी गोष्टी सांगाव्या लागतात छोट्या छोट्या, आहे का. आणि म्हणून ती जशी आजी लहान नातवाला नादी लावण्याकरता गोष्ट सांगितली, आजी गोष्ट सांग आम्हाला, संध्याकाळच्या टायमाला झोप येत नाही म्हणून ती सांगितली, बाबा आजी एवढं आवड एवढं ते कसं काय गेलं आजी. मग तिला एक गोष्ट तुम्हाला मी एक गोष्ट सांगते बरं का आवडायची. ते खालीच होतं. मग मी आता झाडायला लागले आणि असं उभा राहिलं, ठसकून लागलं माझ्या डोक्याला. मला असा राग आला, एक त्याला झाडणी मारली, वर गेली, वर हसायला लागले, हो खरंय खरंय. आणि मग आजी याच्यावर पण नाही गेलं. मग ते त्या ठिकाणी ती म्हणली याच्यावर गेलं असतं, पण परवा तुमचा आज आहे ना बैलाला वाटत हो म्हणला तर आम्हाला वाटलं आम्हालाच म्हणला. आणि मग आम्हाला तिथं थांबलं नाही तर याच्यावर गेलं असतं. बरोबर म्हणजे खरे गरज होती गेले. म्हातारीला म्हटलं जमतंय आपलं, आपण चांगले म्हणजे त्या ठिकाणी असणारी गोष्टी सांगणार हुशार झालं. मग मग म्हातारीने एक दिवस म्हातारीवर प्रयोग केला, म्हणजे इकडे या का तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. त्या आम्हाला खाली होतं मग मी जाणीत होते, मी अशी झाडू मारला वरती गेलं गाला गेली म्हणून मला शिकवायला गेलं म्हणून मला काय सांगायला लागलं. म्हातारीला त्याचा अधिकार मोठा, नातवाला सांगत असताना वेगळं. समर्थ ज्ञानिया पुढे दपगानं शोभानं पावे महाराज, योगिया पुढे रान परीक्षणता वडे पुढे पाषाण, परीक्षवंत माणसं आहेत त्या ठिकाणी त्यांच्या पुढे पाषाण आणून ठेवलं उपयोगात नाही. परीक्षणता वडे पुढे ते रत्नांचे परीक्षेकार आहे. वेद ज्ञान पुढे जती निस्पृहापुढे फलश्रुती, ज्ञानिया पुढे पोती कोक शास्त्राची. ज्ञानी माणसं बसलेले तर कोक शास्त्र वाचायला लागला. मग त्यात ते श्रवण योग्य नाही. ब्रह्मचार्यापुढे नाचगाणी रसकिल्ला निरूपणी, राजहंसापुढे पाणी ठेवले जैसे. ब्रह्मचारी माणसं येतात, ज्ञानी माणसं आहेत, संन्यासी माणसं येतात आणि त्यांच्या पुढे वर्णन करायला शृंगाराचं किंवा त्यांच्या पुढे नाच गाणं रासक्रीडा. राजहंसापुढे पाणी घेऊन जमणार नाही. राजहंस पक्षी त्या ठिकाणी काय करतो, दूध घेतो. आणि म्हणून जे श्रवण करणारे जे अधिकारी आहेत ते राजहंस त्या ठिकाणी असणार आहेत. त्यांना काय श्रवण केलं पाहिजे, अद्वैत ग्रंथाचं त्या ठिकाणी श्रवण केलं पाहिजे. आणि म्हणून आपण देखील चांगल्या ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. अद्वैत ग्रंथ ज्ञानेश्वरीचं श्रवण करा, गाथेचं श्रवण करा, विचारसागराचं श्रवण करा. चांगलं जर श्रवण केलं ना, असा तसा असणारा साधा गोष्टी सांगणारा कीर्तनकार जमणार नाही, चालणार नाही. माणसं चांगलं श्रवण करत नाही, टाइमपास करतात. आला म्हणतात हसीनारा किती पैसे घेतो, 45,000, 50 देतो हसीनारा आला हसीनारा. तर काय हसीनारा आला, तुला ते हसायचं ते तर तिकडं नाटकं येतं. विनोद करणारे पेशंट माणसं येते, हसीत राहतात ते 3 तास 4 तास. तिथं जाऊन त्या ठिकाणी हास्य विनोदामध्ये जाऊन बस. म्हणून त्या ठिकाणी असणारं समर्थ आपल्याला श्रवणाची पद्धत सांगतात. श्रवण करत असताना माणसाला अंतरंग वृत्ती झाली पाहिजे. अद्वैत ज्ञान झालं पाहिजे, त्याच्यातून भ्रम भेद नाही वाढत. श्रवण केल्यानंतर जर आपला जर भेद वाढत असेल, संसारिक जर आसक्ती वाढत असेल, विषयाशक्ती जर वाढत असेल, समजायचं हे श्रवण व्यवस्थित नाही. अशा पद्धतीनं तैसे अंतर्निष्ठा पुढे ठेविले शृंगारी कठी पडे, त्याने त्याचे तैसे घरी समा